तर मित्रांनो आता आपण फ्रेश होऊन चाललोय बीच कडे. प्लॅन तसा 3-4 वाजता जाण्याचा होता, पण एवढं भारी समुद्र पाहून काही रावलंच नाही गेलं. रात्रभर जागो. तो मेरे पास ऐसे कुछ लोगों की टीम है, हम दुनिया का कोना कोना घूमते और कोकन में आते और वॉलीबॉल खेलते. व्हॉलीबॉल वी काढायचा आणि एस टाकायचा. व्हॉलीबॉल नवीन नामकरण झाले आज. तो व्हॉलीबॉल नाही, व्हॉलीबॉल. आणि इकडे बघा, मला सरपटी बॉल काय. हा आमचा क्रिस्टियानो रोनाल्डो जाधववाडीचा व्हॉलीबॉल नाही बास्केटबॉल खेळतोय. कृष्णा रोनाल्डो. परत एकदा. येस. टॅन टॅन बॉल. थेट कचऱ्यात घातलाय. संपला विषय. चालू व्हायच्या आधीच गेम संपला. अशी माझी टीम आहे. आणि आता बघा ही टीम कशी राडा घालती समुद्रात. अख्खा समुद्र रिकामा आहे. लांब लांबपर्यंत कुणी भरलेला आहे समुद्र भरलेला आहे. बीच रिकामा आहे, लोक नाही आहेत. हेच मला सांगायचं होतं. आता समुद्रात जाऊया, मस्त मजा करूया. चला. आले हो, होय ना. अरे होय, आले होय होय. कशी होती मित्रांनो राईड? फुकटची राईड आहे. कसं वाटतंय तुला? लय भारी वाटतं. भूकंप आलाय, भूकंप आलाय, भूकंप आलाय भाई. मित्रांनो आता दुपारचे 2:30 वाजले. थोडी झोप घेतली. थोडे आता आमचे चेहरे पण तसेच झाले असतील. समुद्रात खेळलो मित्रांनो, तर थोडा थकवा जाणवत होता. झोपलो. पण आता जेवणाचा टाइम झाला. त्यांनी ताटं वगैरे लावली होती. तर ही आपण असली व्हेज थाळी आणि ह्या दोघांचे असे सुरमई आलेले. काय करत लागते? त्या मांजराला विचारू आपण. मांजराला कसं विचारायचं? थोडं टाकायचं. हो ती गोळी लागलेली दाखवून तुझा संख्या तिथं वरती थोडं निशाण दिसते काय? एकदा काय झालं रे का लय डेंजर काय नाही त्याच्या मागं. तू सांगितलं तिने कधी? नाही भाऊ लय कमी जणांना माहिती. मला बी नाही माहिती. तुला तू आज आलाय फिरायला. तुला पण नाही. तुला माहिती संख्या काय झालं? भाऊ लहान होता नाही का, 60-65 वर्षाचा असेल तेव्हा भाऊला नाही का पॅरासिटामॉल गोळी अशी टक्कर की छुके घ्यायची अशी. त्याचा ओळख सांगायला चाटून घेतली. हा चाटून गेली. लय का 2 गोळ्या येत. भाऊ किती लागले ते? एकच लागली. पलीकडे साईडलाच लागली की टक्कर की छुके. जेवण ओके मित्रांनो. मला अजून भाज्या नाही कळाल्या काय खाल्लं. भूक लागली मित्रांनो. आता जेवण वगैरे करून झाल्यानंतर थोड्या वेळ परत सगळ्यांनी विश्रांती घेतली. तर आता आम्ही निघालोय सनसेट बघायला. तर आता फोटो वगैरे काढू इथे मस्त सनसेट एन्जॉय करू. तुम्हाला पण मागचं दृश्य दिसत असेल. आता हे सगळे इथालचे जे दिसतात ते इथलेच नागरिक आहेत. ते मासे पकडण्यासाठी सगळी तयारी करतात. सकाळी आम्हीच त्यांना मदत करू लागलो होतो. खारीचा वाटा म्हणूनच, एवढी नाही पण थोडीशी मदत करू लागलो होतो. तर आता ते सकाळची तयारी करतात. ते आता सगळं नेट वगैरे इथं सगळे जमा करून ठेवतील आणि सकाळी ते परत फिशिंग करायला जातील. काय दृश्य आहे मित्रांनो, काय दृश्य आहे. मित्रांनो आपला फोटोशूट वगैरे करून झालाय. मस्त व्हिडिओ रील्स काढल्यात आपण. हा बघा सनसेट असा झालाय. एकदम हवा अशी ताजी ताजी फ्रेश हवा, जी की आपल्या शहरात बघायला भेटत नाही. तशी ताजी हवा. हेच मित्रांनो कारण असतो. आम्ही दरवर्षी प्लॅन करतो कोकणमध्ये नवीन नवीन बीचवर जाण्याचं. तर हेच एक कारण असतं. दिसते का तलवार माझी होणार आहे. आपल्या लेफ्ट साईडला ऋषिगो जातो. राईट हँड साईडला संचित. मॅच सुरू करू. हँडशेक स्टार्ट. विजेते आहेत. कोण आहे विजेता? अरे बिग बॉस नव्हता, धडधड दिसलंय. कोण आहे? आपण हरलात आपलं काय म्हणू का ते? चालू आंघोळ करायला. संडे को मस्त नाद हो क्या. मित्रांनो आता सनसेट झाला. तर आता आपण मस्तपैकी भजे खायला. भजे आणि चहा येतो आपला. चहा येईल थोड्या वेळाने. तो पण आपण भजेचा मजा घेऊ. कसे बरं भजे? कसे येतो? कुरकुरे
कुरकुरीत चालू ए भैया आहे कुरकुरीत. तर आता उद्या आहे संकेतचा बर्थडे, म्हणजे 12 वाजायला आता काही वेळच बाकी. आता वाजले 7:30. त्याला आम्ही पाठवलंय बाहेर. ऍक्च्युली त्याला पाठवलंय संचित सोबत आणि म्हणलं की तुम्ही बाहेर जाऊन या, मला थोडं बोर होते, भाऊला पण जरा बरं नाही म्हणून आम्ही असं सांगितलं. पण ऍक्च्युली आम्ही त्याच्या बर्थडे खोटे सगळं खोटे. हा, तर आम्ही त्याच्या बर्थडेसाठी एक विशेष प्लॅन केलेला आहे. तर आम्ही जरा थोडं डेकोरेशनचं वगैरे आणलेलं आहे, थोडं काही सामान. तर आम्ही त्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करतोय. त्याला आम्ही त्याचा बर्थडे थोडासा स्पेशल करू. आता इकडे जास्त इक्विपमेंट नाही, पण आम्ही आमच्या साईडने थोडंफार आणलंय. तर आता आम्ही डेकोरेशनला सुरुवात करू. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं डेकोरेशन झालेलं आहे. भाऊनी मी बनवलंय हे. जेवढे मी फुगे दिसतात ना तेवढ्यात भाऊची हवा आहे. भाऊची हवा आहेच, ते फुग्यात पण भाऊची हवा आहे. आणि बाकीचं मग टचअप जो आहे तो स्वतः शुभलाभ इव्हेंट रोहित गोरे यांनी दिलेला आहे, म्हणजे मी. तर आपण लाईट बंद करून बघूया एकदा कसं दिसतंय. वाव, व्हेरी ब्युटिफुल. असं प्रकारे आपलं डेकोरेशन झालेलं आहे. थोडासा पार्ट म्हणजे थोडे कपडे पडलेले, तो एकदा आपण हे करून घेऊ, टेबल वगैरे लावू आणि एका दणक्यात त्याचा बर्थडे करू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Sanku, happy birthday to you. तर अशा प्रकारे आपला हा कोकणचा ब्लॉग राहिला मित्रांनो. कसा वाटला तुम्हाला, तुम्ही एन्जॉय केला का नाही नक्की कळवा, कमेंट करा. आमच्या साईडने आम्ही भरपूर मनोरंजन देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. तर कसं वाटलं तुम्हाला हा आमचा ब्लॉग नक्की कळवा.